सांगलीच्या विटाजवळ शक्तीपीठ महामार्गाची ड्रोन मोजणी, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, ड्रोन मोजणी बंद पाडली। सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या ड्रोन मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। खानापूर तालुक्यातील विटाजवळील नागेवाडी, माऊली, भाग्यनगर येथील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोन मोजणीस विरोध दर्शवलेला आहे। शेतकरी आणि मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि नंतर मोजणी बंद पाडली गेली। त्यानंतर प्रांत अधिकारी विक्रमसिंह बादल आणि तहसीलदार योगेश टोनपे यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली। मात्र आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे, तर ड्रोन मोजणी कशाला करताय, असा सवाल उपस्थित करत ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे। यावेळी बाधित शेतकरी आणि मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली। आज शक्तीपीठ संदर्भात जो शासनानं मोजणीचा जो घाट घातलेला आहे त्या विरोधात सर्व शेतकरी, कडेगाव, पलूस, खानापूरच्या शेतकऱ्यांचा विरोध असून मोजणी होऊन देणार नाही। आम्ही सर्व शेतकरी त्या मोजणीचा विरोध करू आणि जिथं जिथं आता सध्या मोजणी चालू आहे तिथं कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला मोजणी करून दिलेली नाही। आम्हाला नको असलेला हा शक्तीपीठ महामार्ग सरकार आमच्या माथ्यावर मारते। आमची मागणी नसताना, आम्हाला गरज नसताना आमच्या उराव जर शक्तीपीठ महामार्ग जर सरकार लादत असेल तर त्याला आम्ही सर्व शेतकरी कडाडून विरोध करू। कुठल्याही परिस्थितीत सरकारचा या शक्तीपीठ संदर्भातला सर्वे असेल, मोजणी असेल किंवा कोणतीही शासकीय कारवाई आम्ही होऊन देणार नाही। कडाडून आम्ही विरोध करतो। आमचा शासनाला, प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्यावर अन्याय करू नका, शेतकऱ्याची परीक्षा बघू नका, शेतकऱ्याचा अंत बघू नका। शेतकरी शांत आहे तोपर्यंत शांत आहे। जर शेतकरी भडकला तर तो सरकारला डोई जर जाईल एवढे मी सूचना करतो सरकारला। आमदार असेल, खासदार असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, ग्रामपंचायतीत अनेक सदस्य आहेत, सरपंच आहेत, यांना तुम्ही विचारलं का? मग लोकशाही फक्त नुसती कागदावरच आहे का? हा रस्ता कुणासाठी, कशासाठी? एका बाजूला समृद्धी महामार्ग ओस पडलाय आणि त्यामुळं आम्ही हा रस्ता जर आमच्या गोगावपासून पुढे जर गेला तर माणसं आम्हाला मासं जसं पकडतात जाळ्यात तशा पद्धतीने मेलेली माणसं गोळा करावी लागतील। इतका मोठा महापूर येईल, अशा अनेक प्रश्न आहेत। पर्यावरणामुळे एका बाजूला झाडाचा इतका ऱ्हास होणार आहे, ती झाडं तुटणार आहेत, ती झाडं तुम्ही कशी लावणार? त्याचबरोबर सागरेश्वरसारखं अभयारण्य तुटणार आहे। अशा अनेक गोष्टी आहेत आणि हे कायद्यात कुठलंही नाही। 2013चा हायवे ऍक्ट काय सांगतो त्याचा अभ्यास पोलीस प्रशासनाने करावा। आम्हाला कोणत्याही पद्धतीची नोटीस नाही आणि आज तुम्ही आमच्या शेतामध्ये आलाच कसं? आमच्या शेतावरती, आमच्या सातबाऱ्यावरती आमचं नाव आहे, मग आमच्या जमिनी हक्क आमचा। अशा भूमिका आहेत 11 एकर, 15 एकर, ज्यांच्या 20 गुंठ आहेत त्या सगळ्या गेल्यामुळं भूमीहीन शेतकरी होणार आहे। शेतकऱ्यांचा आत्महत्यांचं प्रमाण वाढणार आहे। आपण एक संवेदनशील प्रांत अधिकारी विटा विभागाचे आहात, तहसीलदार साहेब तुम्ही आहात, पोलीस प्रशासनाचे PI साहेब आहेत, त्यामुळे लोकभवनाचा उद्रेक तुम्ही कळवावा। अन्यथा आंदोलन आतापर्यंत 1 महिना सातत्यानं साहेब करतोय। तुम्ही या ठिकाणी आत्ता आलाय, तुमचं खरं तर सर्व संघर्ष समितीच्या वतीने आभार मानतो, परंतु या ठिकाणी हा जो काही घाट घातलाय मोजणीचा तो या ठिकाणी थांबवावा। अन्यथा सांगली जिल्ह्याला क्रांतीचे नाना पाटलांची, भगतसिंगांची परंपरा आहे, आंदोलन अधिक तीव्र या ठिकाणी होईल। आज आम्ही फक्त तुम्हाला अगदी तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांची पोर आहे, पोलीस प्रशासन असेल, महसूल असेल, ती सुद्धा आमच्याच कुटुंबात आहेत, परंतु तुम्हालाही ना इलाज होतोय हे आम्हाला दिसतंय। परंतु आमचं आंदोलन कुणालाही शत्रुत्व घेण्यासाठी नाही, आमची काळ्याही वाचवण्यासाठी आहे। त्यामुळं आम्हाला ज्या ज्या काही भूमिका घ्याव्या लागतील, प्रसंगी आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब जरी इथं पडला तरी आम्ही आमच्या काळ्या आईसाठी त्या ठिकाणी मागं पडणार नाही, बरोबर का? त्यामुळे अशी भूमिका आहे। इथं शेतकरी कोणताही स्टेजवर बोलू शकत नसतो, त्या पद्धतीनं शेतकऱ्यांची भूमिका घेऊन इथली सगळी शेतकऱ्यांची पोरं शेतकरी पुत्र म्हणून पुढे आलेले आहेत। आंदोलन हे महाराष्ट्रात एक वेगळ्या पद्धतीचं आयडॉल ठरेल। पालकमंत्र्यांनी सांगितलं शक्तीपीठच्या बाबतीत समझोता करू, पण पालकमंत्री कुठल्याही शेतकऱ्याला भेटायला आले का? अजिबात आलेले नाहीत। हा कोणत्याही पक्षाविरुद्ध, कोणत्याही नेत्याविरुद्ध किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आमचा हक्कच नाही। परंतु जे काय तुमचं चाललंय सातत्यानं आम्ही 1 महिना झालं सांगतोय, पण आजच आम्ही त्या आंदोलनाला आलो का? 1 महिना विट्यात सभा घेतली, 1 महिन्यात नेवरी नागेवाडीपासून गोगावपर्यंत चालत गेलो, पायाला आमच्या फोड आलं, बायकाने आम्हाला ताटं घेऊन ओवळलं। मग शक्तीपीठ करावं म्हणून कुणी बायकाने ओवळलं का? ह्या सगळ्या भावना तुम्ही सांगा। अशा सगळ्या भावना आहेत। पालकमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गावरती एक संवाद दौरा करावा, मग त्यांना ही सगळी भूमिका कळेल। अगोदरच शासनावरती 9 लाख कोटीचं कर्ज आहे आणि आता जर तुम्ही 1.5 लाख कोटी रुपये कर्ज वाढवणार असेल तर आम्हाला आमच्या पैशाची काळजी आहे, आम्हाला आमच्या सरकारची काळजी आहे, म्हणून आम्ही सरकारच्या बाजूने सुद्धा आंदोलन करतोय। परिसरातला नागेवाडी कारखाना आहे, सोनेरा आहे, क्रांती आहे, अनेक कारखाने झालेत। या ठिकाणी
25-30 हजार एकर जमीन आमच्या परिसरात जाणाऱ्यानंतर परिसरातले 2 साखर कारखाने बंद पडू शकतात. कारखान्याला ऊस कमी आल्यामुळं इथली रोजंदारी सुद्धा कमी होऊ शकते. असे सगळे परिणाम आहेत. त्यामुळे शक्तीपीठ हा काय फक्त जमिनीपुरता मर्यादित नाही, तो आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. महापुरामुळं मरणारी लोक बघा, पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन आणि सगळं प्रशासन कमी पडेल या ठिकाणी मदत करायला, असा सगळा अभ्यास आहे. आम्ही गेले 1 महिना झालं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.